ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल आहेत। सर, येणारा काळ हा लसीकरणाचा काळ असणार आहे। जगभरातनं कोरोना लसीच्या विषयी चांगल्या बातम्या येत आहेत। मुंबईत देखील त्याची तयारी सुरू झालेली आहे। पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची नेमकी कशी तयारी आहे? याच्यामध्ये शासनाकडून सूचना आल्यानंतर आम्ही याची युद्ध पातळीवर तयारी केलेली आहे। जे काही स्टोरेज आहे लसीच्या, सेंट्रलाइज स्टोरेज आहे, स्टोरेज पॉईंट्स आहेत, सर्व आयडेंटिफाय केलेले आहे। त्याच्या जे काही कोल्ड स्टोरेज चेंज लागणार आहे त्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आता फक्त मी शासनाची वाट बघणार। शासनाचे जे काही केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे जे काही आदेश येतील की कसं प्रायोरिटाईज करायचं वॅक्सिनेशन, उदाहरणार्थ फ्रंटलाईन वर्कर असतील किंवा कोमॉर्बिड लोक असतील किंवा काही ओल्ड एज लोक असतील, जे काही शासन गाईडलाईन ठरवणार त्याप्रमाणे आमची पूर्ण तयारी आहे आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ आम्ही। साठवणुकीसाठी काही विशेष नियोजन आपण केलंय का? साठवणुकीसाठी याच्यासाठी कोल्ड चेन लागतो, रेफ्रिजरेशन लागते आणि जे काही प्रेस्क्राईब टेम्परेचर ते करावे लागतात, तर त्याची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने जिथे लस आपण साठवणार आहोत, म्हणजे आपण कांजूरमार्ग इथलं आरोग्य केंद्र असेल किंवा वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील, सुरक्षेच्या दृष्टीने या जागा संवेदनशील असणार आहेत, त्यासाठी आपण काय तयारी करतो? त्यासाठी शासनाचे कडोकाट स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत की कशी सुरक्षा कशी ठेवायची, आणि ते सुद्धा आम्ही स्ट्रिक्टली गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन असतील, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे गाईडलाईन असतील, ते आम्ही स्ट्रिक्ट त्याचं पालन करू। नक्की। त्याच्यामुळे आयुक्त इक्बाल सिंग चहल आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबईत येण्यासाठी खास करून जे सर्वाधिक कोरोनाबाधित 4 राज्य आहेत त्या ठिकाणाहून जे प्रवासी येतात त्यांना त्यांचं नम्र आवाहन आहे की येताना तुमच्यासोबत जर कोविड निगेटिव्हचा रिपोर्ट असेल तर तुमचं मुंबईत येणं हे अधिक सुलभ होईल। मात्र सध्या एअरपोर्टवर ज्या चाचण्या केल्या जात आहेत त्या नियमानुसारच होत आहेत। येणाऱ्या काळामध्ये कोविड चाचण्यांचे दर हे कमी करण्याची विनंती, खास करून या 4 परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी कमी करण्याची विनंती ही मुंबई महापालिकेकडनं केली गेली आणि येत्या आठवड्यात ते दर सुद्धा कमी होतील अशी शक्यता आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई।